नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या लेक्चरमध्ये जी तुमच्यासाठी MMRDA ची नवीन भरती आलेली आहे त्या भरतीचा ऑनलाइन फॉर्म स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुम्हाला कसा भरायचा आहे, त्याचप्रमाणे फॉर्म भरत असताना तुम्हाला कुठल्या मिस्टेक्स ह्या अवॉइड करायच्या आहेत, तर हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण स्टेप बाय स्टेप फॉर्म भरायला सुरुवात करण्याआधी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स हे रिक्वायर्ड आहेत किंवा तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहेत, तर हे आपण बघूया। सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा डिजिटल फोटो आणि तुमची स्कॅन सिग्नेचर। तर बघा, फोटोच्या बाबतीत खूप सारे विद्यार्थी एक गोष्ट निग्लेक्ट करतात, ती म्हणजे विद्यार्थी हे जुने फोटो अपलोड करतात। तर हे कोणीही करायचं नाहीये। लेटेस्ट तुमची जी प्रत असेल, लेटेस्ट फोटो काढा, जो की फोटो तुमचा व्हाईट बॅकग्राऊंडचा असला पाहिजे आणि तुमचं फेस आहे त्यामध्ये क्लिअर विजिबल पाहिजे, समोर बघतानाच पाहिजे। जे कोणी विद्यार्थी स्पेक्स यूज करत असतील त्यांनी फोटो काढताना स्पेक्स शक्यतो काढून ठेवा, कारण स्पेक्सवर हे फ्लॅश हे रिफ्लेक्ट होत असतात, त्यामुळे तुमचे जे डोळे आहेत किंवा आईज आहेत ते क्लिअर विजिबल होत नाहीत। तर अशा प्रकारचा क्लिअर फोटो तुम्हाला काढायचा आहे, त्याच्या फिजिकल कॉपी सुद्धा तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्याची डिजिटल कॉपी सुद्धा तुम्हाला घेऊन ठेवायची आहेत, कारण ह्या रिक्रुटमेंट प्रोसेसच्या पुढील स्टेजमध्ये तुम्हाला सेम टू सेम ह्या फोटोच्या कॉपीज ह्या सबमिट कराव्या लागतात। क्लिअर आहे? आता त्या फोटोची डिजिटल कॉपी घेतल्यानंतर तुम्हाला ह्या फाईल साइज मध्ये JPG किंवा JPEG ह्या फॉर्मॅटमध्ये तो फोटो हा रेडी ठेवायचा आहे। आता फोटोग्राफरने तुम्हाला दिलेली डिजिटल कॉपी जर जास्त साईजची असेल, ती तुम्हाला ह्या साईज मध्ये कन्वर्ट करायची असेल, तर ते तुम्ही कसं कराल? तर सिंपली गुगलवर तुम्हाला जायचं आहे, imageresizer.com ही वेबसाईट टाकायची आहे आणि ह्या वेबसाईटवर आल्यावर इथे सिलेक्ट इमेज करून तुमचं इमेज इथे सिलेक्ट करायचं आहे। मग जी पण विड्थ आणि हाईट तुम्हाला दिलेली आहे ती टाकून तुम्हाला जी पण फाईलची साईज आहे, ह्या केसमध्ये 80 ते 200 KB, ठीक आहे, ह्यामधली कुठलीही साईज टाका आणि ती इमेज ही रिसाइज करा। त्याचप्रमाणे स्वाक्षरी किंवा साइन सुद्धा तुम्हाला एका व्हाईट पेपरवर शक्यतो काळ्या पेनाच्या मदतीने करायची आहे आणि ती सुद्धा स्कॅन करून तुम्हाला 80 ते 200 KB ह्या दरम्यानच आणायची आहे। पुन्हा तुम्ही त्याच वेबसाईटचा फायदा घेऊ शकता, imageresizer.com। क्लिअर आहे? आता साइन कुठली तुम्हाला करायची आहे, तर तुमची जी रेग्युलर साइन आहे तीच तुम्हाला इथे करायचं आहे। कुठलीही नवीन साइन इंट्रोड्यूस करू नका, जेणेकरून तुम्ही पुढे जाऊन ती विसराल, आणि जर तुम्ही साइन विसरलात तर तुम्हाला एक्झामला एंट्री दिली जाणार नाही। पुढचं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे बर्थसाठी तुमचं बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा तुमचं SSC बोर्डाचं सर्टिफिकेट, म्हणजे 10th तुमचं जे पासिंग सर्टिफिकेट असते ते। आता ह्या तिन्ही तुमच्या डॉक्युमेंटवर तुमची बर्थ डेट ही मेन्शन हवी। असं नाही आहे की माझं SSC बोर्डाचं एक रिझल्ट आहे किंवा सर्टिफिकेट आहे त्यावर माझी बर्थ डेट मेन्शन नाही, तर हे अटॅच करायचं नाहीये। क्लिअर आहे? हा बर्थ प्रूफ आहे तुमचा। त्यानंतर पुढचं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचे रिझल्ट आणि तुमचे पासिंग सर्टिफिकेट्स। आता रिझल्ट हे तुम्हाला तुमच्या सर्व सेम्सचे अटॅच करायचे आहेत, तर ह्याबद्दल मी पुढे डिस्कस करतोच, ठीक आहे। पुढचं आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट। तर तुम्ही ओपन कॅटेगरी सोडून जर तुम्ही कुठल्याही कास्ट मध्ये येत असाल आणि कास्ट साठी रिझर्व असलेल्या पोस्टसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल, तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे। त्याचा फॉर्मॅट हा इथे दिलेला आहे, तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे EWS च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तुमचं जे सर्टिफिकेट असते ते तुम्हाला रेडी करून ठेवायचं आहे। आता कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत काहीकांकडे जुनी कास्ट सर्टिफिकेट्स आहेत, तर ती सुद्धा व्हॅलिड आहेत, किंवा तुम्ही आता नवीन कास्ट सर्टिफिकेट काढलं असेल तर ते सुद्धा व्हॅलिड आहे, ठीक आहे। पुढचं महत्त्वाचं आहे डोमिसाइल सर्टिफिकेट। आता ह्या पोस्टसाठी तुम्हाला डोमिसाइल महाराष्ट्राचं असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असणं गरजेचंच आहे। क्लिअर आहे? पुढचं आहे महत्त्वाचं नॉन क्रिमिनल। आता जे इतर मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थी असतील त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे चालू वर्षाचं असणं आवश्यक आहे, म्हणजे 2025 ते 26 ह्याच्यामध्ये ते व्हॅलिड हवं, जेव्हा तुमची ऍडव्हर्टाइजमेंट रिलीज झाली आहे। ऍडव्हर्टाइजमेंट डेट ही रिलीज झाली आहे त्या दिवशीचं। त्याचा फॉर्मॅट बघा हा असा असतोय, ज्यावर नॉन क्रिमिनलचं तुमची जी एक्सपायर डेट असते ती इथे असते, त्याचप्रमाणे तिचा आउटवर्ड नंबर म्हणजे त्याचा जो नंबर असतो तो इथे मेन्शन केलेला असतो। कारण आता जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट येतात ती मोस्टली डिजिटल टाईपची असतात। इथे तुमचं सील किंवा जी सिग्नेचर असते ती सुद्धा डिजिटल रूपामध्ये केलेली असते त्या ऑफिसरने। तर तुम्हाला फॉर्म भरताना एक लक्षात घ्यायचं आहे, तुमच्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटवर जवळपास 3 डेट असतात। एक इथे डेट दिलेली असते, एक इथे डेट दिलेली असते आणि एक जी साइन होती त्याच्या खाली एक डेट दिलेली असते। तर तुम्हाला ही जी डेट आहे
ही तुम्हाला डेट ती अपलोड म्हणजे टाकायची आहे फॉर्म भरताना. त्यानंतर त्या सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो इथे दिलेला असतो आउटवर्ड नंबर म्हणून, तर तो नंबर तुम्हाला टाकायचा आहे, फिल करायचा आहे. त्यानंतर जे डेजिग्नेशन असेल त्या ऑफिसरचं ते सुद्धा लिहायचं असते. क्लिअर आहे. पुढे ह्या सर्व गोष्टी मी सांगणारच आहे. तर आता आपण काय काय बघितलं, तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पर्यंत बघितलं. त्यानंतर 10th आणि 12th तुमच्याकडे रिझल्ट किंवा सर्टिफिकेट हे असणं गरजेचं आहे. आता पुढचं महत्वाचं आहे ते म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. आता खूप साऱ्या ह्याच्यामधल्या पोस्टसाठी एक्सपिरियन्स हा गरजेचा आहे, पण ह्यामध्ये तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल तर कुठला एक्सपिरियन्स हा व्हॅलिड नाही किंवा कुठला हा व्हॅलिड आहे हे तुम्हाला मी पुढे सांगतो. तर हे सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला तयार करून ठेवायचं आहे. पुढचं महत्वाचं म्हणजे तुमचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची आहे. ऍप्लिकेशनच्या प्रिंट बरोबरच तुमची जी फी भरल्याची रिसिप्ट आहे त्याची सुद्धा तुम्हाला प्रिंट 100% घेऊन ठेवायची आहे. क्लिअर आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनचा रिझल्ट किंवा डिग्री ती तुम्हाला गरजेची आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं काय होतं की आधार कार्डवरचं स्पेलिंग, नावाचं स्पेलिंग हे तुमच्या 10thच्या रिझल्टवरच्या नावाच्या स्पेलिंग प्रमाणे नसतं. तर असं ज्या विद्यार्थ्यांचं असेल त्यांना आधार कार्ड हे अपडेट करून घ्यायचं आहे. कशाप्रमाणे? तुमच्या 10thच्या रिझल्टवर जे नाव आहे त्याप्रमाणे, कारण हेच नाव तुम्हाला फिल करायचं असते. पुढचं महत्वाचं आहे ते म्हणजे तुमच्या नावामध्ये बदल झाला असल्यास तुम्हाला त्याचं गॅझेट लागणार आहे. शक्यतो लग्न झालेल्या महिलांच्या बाबतीत तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे, त्याचप्रमाणे त्याचं गॅझेट सुद्धा तुम्हाला काढून ठेवायचं आहे. त्यानंतर शासकीय कर्मचारी जे असतील त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यायचं असते. त्यानंतर महत्वाचं म्हणजे MSCIT. आता MSCIT मधनं कोणत्या कोणत्या पोस्टसाठी किंवा कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना ही सूट आहे, तर ह्या संबंधीचा एक शासकीय GR आहे, तो आपण बघूया. म्हणजे ह्या विद्यार्थ्यांनी MSCIT केलं नसलं तरी चालेल. डॉक्युमेंटच्या बाबतीत क्लिअर आहे सगळ्यांना. पुढे ज्या विद्यार्थ्यांना पॅरलल रिझर्वेशन घ्यायचं असेल तर तुमच्या संबंधीचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला रेडी करून ठेवायचं आहे. आता बघूया ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये मेन्शन केलेल्या काही महत्त्वाच्या सूचना. तर बघा, वयाच्या पुराव्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे? जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा SSC परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कुठली कुठली तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे. पुढचं ज्यांचं नावामध्ये चेंज असेल त्यांना काय काय लागणार आहे तर त्यांच्या संदर्भातली आवश्यक कागदपत्रे, त्याचप्रमाणे गॅझेट. ठीक आहे, तर हे सुद्धा तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. पुढचं महत्त्वाची सूचना ती म्हणजे SSC प्रमाणे तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर SSC मध्ये जे नाव दिलेलं असेल SSC रिझल्टवर त्याचप्रमाणे तुम्हाला अर्जामध्ये ते मेन्शन करायचं आहे. पुढचं महत्त्वाचं महिला उमेदवारांसाठी आहे. तुम्ही जर मॅरिड असाल, तुमच्या नावामध्ये चेंज झाला असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला गॅझेट सुद्धा लागणार आहे. पण ह्यामध्ये तुम्हाला एक डाऊट असेल की कुठल्या नावाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तर तुम्हाला फॉर्म हा तुमच्या 10thच्या रिझल्टवर जे नाव आहे त्याच नावाप्रमाणे भरायचं आहे. पुढे फक्त तुम्हाला ह्याच्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट आणि गॅझेटची आवश्यकता असेल. पुढचं पण तुमचं नाव चेंज झालं असेल ते डॉक्युमेंट्सवर. क्लिअर आहे. आता ज्या महिलांना महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल त्या महिलांकडे डोमिसिल सर्टिफिकेट असणं आवश्यकच आहे, पण त्यांच्याकडे SC, ST आणि ओपन कॅटेगरीतल्या महिला सोडून त्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे असणं सुद्धा गरजेचंच आहे. ठीक आहे, 100% गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगतोय, ज्या SC, ST आणि ओपन ह्या कॅटेगरीमधल्या महिला असतील त्यांना महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची कुठलीही गरज नाही. ह्या व्यतिरिक्त ज्या पण महिला आहेत त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे लागणार आहे. पुढे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे 2025 ते 26 ह्या वित्तीय वर्षामध्ये तुम्हाला व्हॅलिड असायला हवं. क्लिअर आहे. आता पुढचं महत्वाचं ते म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स कुठला व्हॅलिड आहे. तर बघा, तुम्ही जर ऑन आवर बेसिस म्हणजेच तासावर जर कुठे काम केलं असेल किंवा पिरियडिकल काम असेल, नियतकालिक काम असेल, पार्ट टाइम काम असेल किंवा स्टायपेंडवर असाल तुम्ही किंवा एखादा व्हिजिटिंग एक्सपिरियन्स असेल, पुढे कॉन्ट्रीब्युटरी एक्सपिरियन्स असेल किंवा विदाऊट पे हा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल, त्यानंतर इन्चार्ज म्हणून तुम्ही काम बघितलं असेल किंवा ॲडिशनल इन्चार्ज म्हणून काम बघितलं असेल, तर हा तुमचा जो अनुभव आहे तो काउंट केला जात नाही. तुम्ही कुठे ट्रेनिंग म्हणून असाल तर हा सुद्धा एक्सपिरियन्स तुमचा काउंट केला जात नाही. तुम्ही जर पूर्ण वेळ काम करणारे असाल, पूर्ण वेळ काम केलं असेल, तुम्ही भरपगारी काम करत असाल, मग ते गव्हर्नमेंट जॉब असून दे, प्रायव्हेट जॉब असून दे, कॉन्ट्रॅक्टवर जॉब असून दे, तर हा एक्सपिरियन्स फक्त तुमचा चालणार आहे. क्लिअर आहे. पुढे ह्या पोस्टसाठी तुमची कुठलीही इंटरव्ह्यू होणार नाही. तुमचं जे पण सिलेक्शन होईल
ते तुमच्या एक्झामच्या बेसिसवरच होईल. ठीक आहे, एक्झाममध्ये भेटलेल्या मार्क्सच्या बेसिसवरच होईल. आता लघुटंक लेखक आणि भूमापक ह्या 2 पोस्ट ज्या आहेत त्यांच्यासाठी एक व्यावसायिक चाचणी आहे तुमची एक्झाम झाल्यानंतर. तर तुम्हाला ह्या व्यावसायिक चाचणीत जर पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी एक्झाममध्ये 45 मार्क्स हे भेटलेच पाहिजेत, तरच तुम्ही व्यावसायिक चाचणी ही देऊ शकाल. पुढे त्याने ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये एक तुम्हाला टीप दिलेली आहे. तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात त्या संबंधी त्या पदाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या ह्या तुम्हाला माहीत असावेत व त्या क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी सुद्धा तुम्हाला माहीत असावेत. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला MMRDA बद्दल माहीत असावे. ठीक आहे, तर ह्याचा अभ्यास सुद्धा तुम्हाला करायचा आहे. आता आपण बघूया हा फॉर्म स्टेप बाय स्टेप तुम्हाला कसा भरायचा आहे. पण फॉर्म भरण्याआधी जर तुम्हाला एखादा टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तुम्ही TCSच्या ह्या हेल्पलाईनवर तुम्ही कॉल करून तो विचारू शकता, कारण ही एक्झाम तुमची TCS ही कंडक्ट करणार आहे. क्लिअर आहे. त्याचप्रमाणे जाहिरातीविषयी तुम्हाला काही समस्या असेल किंवा काही डाऊट असेल तर तुम्ही MMRDAच्या ह्या नंबरवर फोन करून विचारू शकता किंवा ह्या ईमेलवर ईमेल करून सुद्धा विचारू शकता. पुढे अजूनही काय डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता. मी प्रत्येक कमेंट्सना आन्सर हे देतो. आता स्टेप बाय स्टेप फॉर्म भरण्याआधी जर तुम्हाला ह्या एक्झामसाठी स्टडी मटेरियल हवं असेल ज्यामध्ये मी प्रिपेअर केलेल्या 1 वर्षाच्या करंट अफेअरच्या नोट्स ज्या की इंग्लिश आणि मराठीमध्ये अवेलेबल आहेत त्या तुम्हाला 151 रुपीजमध्ये भेटतील. ह्यामध्ये तुमची एक्झाम होईपर्यंत म्हणजे एक्झाम ज्या महिन्यामध्ये असेल त्या महिन्याच्या आधीच्या महिन्यापर्यंत तुम्हाला मी करंट अफेअरच्या नोट्स ह्या मंथ वाईज प्रोव्हाइड करेल. त्यानंतर तुमच्या एक्झाममध्ये मराठी सेक्शन आहे त्यासाठी सुद्धा नोट्स अवेलेबल आहेत. पुढे इंग्लिश सेक्शनच्या नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत. पुढे अर्थमॅटिक किंवा मॅथ सेक्शनच्या सुद्धा आहेत आणि जनरल इंटेलिजन्स किंवा रिझनिंगच्या सुद्धा आहेत. ह्याचं प्राइस स्ट्रक्चर मी इथे दिलेलं आहे. पण तुम्हाला ह्या वरच्या सर्व नोट्स ह्या डिस्काउंट प्राइस मध्ये हव्या असतील तर त्या तुम्हाला फक्त 400 रुपीजमध्ये भेटतील. पुढे ह्यामधली तुम्ही कुठलीही नोट्स बाय केलीत तरी त्यासोबत मी तुम्हाला 100+ वेगवेगळ्या TCS एक्झामचे क्वेश्चन पेपर देणार आहे जे तुमच्या नॉन टेक सेक्शनसाठी उपयोगाचे आहेत. प्लस माझ्याकडे काही टेक्निकल सेक्शनचे क्वेश्चन पेपर्स आहेत जे TCSने अरेंज केलेले होते एक्झाम. आता कुठल्या कुठल्या पोस्टसाठी अवेलेबल आहेत तर JEE सिव्हिल, JEE इलेक्ट्रिकल ह्या 2 पोस्ट संबंधित माझ्याकडे मुबलक प्रमाणात क्वेश्चन पेपर्स आहेत. त्यानंतर क्लर्क, अकाउंट सिनियर ऑडिटर, ज्युनियर लॉ ऑफिसर ह्या संबंधी 1-1, 2-2 असे क्वेश्चन पेपर्स आहेत. तर हे सर्व तुम्हाला मी ह्यासोबतच फ्री देणार आहे. बाकी ह्या नोट्स तुम्हाला कशा ऑर्डर करायच्या आहेत तर तुम्हाला QR कोड हा जो दिलेला आहे त्यावर पेमेंट करायचं आहे आणि त्या पेमेंटच्या ट्रान्झॅक्शन आयडीचा स्क्रीनशॉट मला ह्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे. मग मी तुम्हाला ह्या ज्या PDFच्या स्वरूपात असलेल्या सर्व नोट्स आहेत त्या तुम्हाला व्हॉट्सअप करेल. पुढे ह्या एक्झामसाठी तुम्हाला कसं प्रिपेअर करायचं आहे त्यासंबंधी मी लवकरच व्हिडिओ बनवेल. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. त्याचप्रमाणे आतापर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लहानशी रिक्वेस्ट करतो, प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता बघूया स्टेप बाय स्टेप फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे. सगळ्यात आधी तुम्हाला ह्या MMRDAच्या मेन पेजवर यायचं आहे ज्याची लिंक हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. पुढे फॉर्म भरताना तुम्हाला शक्यतो लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर ह्यावर भरायचा आहे. कोणीही मोबाईलवर फॉर्म भरू नका. जर मोबाईलवर फॉर्म भरत असाल तर मोस्टली तुमचे अँड्रॉइड व्हर्जन आणि हे iOS व्हर्जन हे सगळं बघायचं आहे आणि मोस्टली क्रोम ब्राउझरनेच भरण्याचा प्रयत्न करा. क्लिअर आहे. पुढे इथे क्लोज करा. नंतर आय ॲग्रीवर इथे क्लिक करा. आता इथे तुम्हाला तुमचं फर्स्ट नाव टाकायचं आहे. उदाहरणार्थ विनीत. ठीक आहे. तर हे नाव तुम्हाला कुठलं टाकायचं आहे, ह्याचं स्पेलिंग कुठलं टाकायचं आहे तर तुमच्या 10th रिझल्टवर जे पण आहे मेन्शन केलेलं तेच नाव तुम्हाला टाकायचं आहे. आता खूप सारे विद्यार्थी काय करतात इथे पूर्ण नाव टाकतात. तर असं कोणीही चुकी कोणी करू नका. इथे फक्त तुम्हाला फर्स्ट नाव टाकायचं आहे. इथे तुमचं मिडल नाव जे आहे जे तुमच्या 10th रिझल्टवर मेन्शन आहे तेच टाका, जे की असेल तुमच्या वडिलांचं नाव. पुढचं असेल ते म्हणजे तुमचं सरनेम. ठीक आहे. 10th रिझल्टवर जे पण सरनेम आहे, जे पण स्पेलिंग आहे तेच तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे ते तुमच्या वडिलांचं नाव. आता वडिलांचं इथे फक्त सिंगल नाव टाका जे तुमच्या 10th रिझल्टवर असेल ते, आणि मदरचं सुद्धा आईचं नाव जर मेन्शन असेल 10th रिझल्टवर तर तेच नाव तुम्हाला इथे सुद्धा मेन्शन करायचं आहे. क्लिअर आहे. कोणीही मिस्टर मिसेस हे टाकायचं नाही. ह्यानंतर पुढचं जे आहे ते इथे तुम्हाला यस करायचं आहे जर तुमचं नाव चेंज झालं असेल तर, नसेल तर नो करा. जर तुम्ही यस इथे केलात तर तुमचं जे नाव चेंज झालेलं आहे ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. पुढे तुमचं सेम बर्थ डेट तुम्हाला इथे जी तुमची असेल ती सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुमचं जेंडर इथे सिलेक्ट करा. पुढचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचा मोबाईल नंबर. आता मोबाईल नंबर हा तुमचा जो चालू मोबाईल नंबर आहे तो द्यायचा आहे. कोणीही सेकंडरी मोबाईल नंबर इथे देऊ नका.
जो तुमचा प्रायमरी नंबर असेल तोच देण्याचा प्रयत्न करा. पुढे मोबाईल नंबर इथे पुन्हा टाकायचा आहे आणि ते कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो इथे मेन्शन करा. पुढचा महत्त्वाचा आहे ते म्हणजे तुमचा ईमेल आयडी. आता ईमेल आयडी सुद्धा तुम्हाला जो रेग्युलर तुमचा जो चालू आहे तोच द्यायचा आहे. असं नाही की मी ह्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी स्पेशली दुसरा ईमेल आयडी क्रिएट करतो आणि तो देतो, म्हणजे लेटर स्टेजला जर तुम्हाला तो ईमेल आयडी लक्षात राहिला नाही, त्याचा पासवर्ड लक्षात राहिला नाही, तर तुमच्याशी कम्युनिकेशन होऊ शकत नाही MMRDAचं. त्यामुळेच जो तुमचा ईमेल आयडी व्हॅलिड असेल म्हणजे किंवा जो चालू असेल तोच तुम्हाला द्यायचा आहे. इथे पुन्हा तो टाकून कन्फर्म करा. त्यानंतर तुमचं एक्झाम सेंटर आता असं सिलेक्ट करायचं आहे जे तुमच्या जवळ आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमची जो दुसरी चॉईस आहे ते त्याच्यानंतरचं जवळ जे असेल ते करायचं आहे. त्याच्यानंतर तिसरी चॉईस आहे ती ह्याच्यानंतरचं जे जवळचं असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. पुढे हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला टिक करायचं आहे आणि जनरेट OTP वर क्लिक करून तुम्हाला OTP जनरेट करायचा आहे. OTP जनरेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा कॅप्चा येईल, तो कॅप्चा फिल करा आणि सबमिट करा. मग जो तुमचा OTP असेल तो तुमच्या फोन नंबरवर तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या रूपामध्ये जाईल किंवा SMS रूपात जाईल. तो OTP तुम्हाला इथे फिल करून नंतर तो व्हॅलिडेट करायचा आहे. जेव्हा तुमचा OTP व्हॅलिडेट होईल तेव्हा तुम्हाला असा अलर्ट येईल की OTP हॅज बीन व्हॅलिडेटेड सक्सेसफुली. जर नाही झाला तर पुन्हा रिसेंड करा आणि पुन्हा इथे एंटर करा. क्लिअर आहे. आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला हे जे डिक्लेरेशन आहे तर इथे तुम्हाला इथे टिक करायचं आहे. त्यानंतर हा कॅप्चा जो दिलेला आहे तो टाकायचा आहे आणि रिव्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला जे पण तुम्ही डिटेल्स टाकलेले आहेत आतापर्यंत ते इथे दिसतील. तर ह्या स्टेजला तुम्ही जी पण डिटेल्स टाकलेले आहेत ते एकदा व्यवस्थित व्हेरीफाय करा. त्यांचे स्पेलिंग आणि स्पेलिंग चेक करा, कारण ह्याच्या पुढे तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारचा एडिट हे करता येणार नाही. त्यामुळे 2 वेळा वाचा एकदा आणि नंतरच इथे टिक करा सर्व ह्याच्या समोर आणि मगच सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला असा एक ऑप्शन येईल. जर सर्व व्यवस्थित असेल तर यस करा, अदरवाईज नो करून पुन्हा तुम्ही तिथे एडिट करू शकता. पण एकदा तुम्ही यस केलात मग नंतर तुम्हाला एडिट करता येणार नाही. आता तुमचं बेसिक ॲप्लिकेशन क्रिएट झालेलं आहे. तुम्हाला तुमचा लॉग इन ID आणि तुमचा जो पासवर्ड आहे तो तुमच्या ईमेलवर ते लोक सेंड करतील. ठीक आहे. तर हे डिटेल्स पुन्हा एकदा चेक करा आणि अप्लाय पोस्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे क्लिक हिअर टू अप्लाय पोस्टवर क्लिक करायचं आहे. आता तुमचा मेन फॉर्म ओपन झालेला आहे. इथे तुम्हाला पर्सनल डिटेल्स टाकायचे आहेत. सगळ्यात आधी इथे टिक करा. त्यानंतर तुमची पोस्ट इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, कुठल्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरत आहात. त्यानंतर पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे पोस्ट कोड वगैरे सगळं आहे हे ऑलरेडी आपोआप फिल होऊन येईल. तुम्हाला आता डायरेक्ट हे फिल करायचं आहे की तुमचं मॅरिटल स्टेटस किंवा वैवाहिक तपशील काय आहे, मॅरिड आहात अनमॅरिड आहात, तर हे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुमचे नंबर ऑफ चिल्ड्रन्स तुम्हाला टाकायचे आहेत जर वैवाहिक असतील तर. आणि पुढे 28 मार्च 2006 नंतर तुम्हाला जर 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्हाला यस करायचं आहे, अदरवाईज नो करायचं आहे. पुढे त्याच ऑप्शनमध्ये जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला जी लग्नाची डेट आहे जी तुमच्या मॅरेज सर्टिफिकेटवर मेन्शन आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे. पुढचं आहे डोमिसाइल सर्टिफिकेट. तर इथे तुम्हाला नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे इंडियन. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का तर यस करायचं आहे. त्यानंतर तुमच्या डोमिसाइल सर्टिफिकेटचा नंबर तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. जर डोमिसाइल नसेल तर बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट तर ह्याचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे. पुढे तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट जे दिलं आहे त्याच्यावरची डेट आहे ती तुम्हाला मेन्शन करायची आहे, कुठल्या दिवशी तुम्हाला दिलं गेलं आहे. ठीक आहे. पुढचं आहे डोमिसाइल सर्टिफिकेटचा नंबर. हा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. इथे तुम्हाला नंबर नाही टाकायचा, इथे तुम्हाला जे प्राधिकरण आहे म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट हे कोणी तुम्हाला इश्यू केलं आहे त्या ऑथॉरिटीचं नाव टाकायचं आहे जे पण असेल ते. पुढे तुम्हाला इथे तुमची कास्ट मेन्शन करायची आहे, ओपन आहे, ओबीसी आहे का दुसरं काय SC ST आहे तर हे तुम्हाला व्यवस्थित मेन्शन करायचं आहे. जर ओबीसी असाल पण ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ओबीसी साठी कुठलीही जागा नसेल, फक्त ओपन साठी जागा असतील तरी सुद्धा तुम्हाला मूळ तुमचा प्रवर्ग आहे ओबीसी हा मेन्शन करायचाच आहे. पण इथे तुम्हाला ज्या कॅटेगरीसाठी अप्लाय करायचं आहे, उदाहरणार्थ ओबीसी साठी नसतील ओपन साठी करायचं असेल तर मग इथे ओपन सिलेक्ट करा. पण इथे तुम्हाला तुमची जी कास्ट आहे ती सिलेक्ट करायचीच आहे. पुढे तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या ऑथॉरिटीचं नाव इथे टाकायचं आहे. इथे इश्यू केलेली डेट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुमच्या कॅटेगरीचा सर्टिफिकेट सिरियल नंबर हा तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्याची व्हॅलिडिटी. आता हे तुम्हाला कंपल्शन नाही. जर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर व्हॅलिडिटी मेन्शन असेल तरच टाका, अदरवाईज नाही टाकली तरी चालेल. पुढे ओबीसी जर असाल तर तुम्हाला इकडे नॉन क्रिमिनल सुद्धा लागेल. तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटवरची जी पण ऑथॉरिटी असेल ती इथे टाका. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इश्यू होण्याची डेट इथे टाका, जी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे कुठली डेट तुम्हाला टाकायची आहे.
आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा सिरियल नंबर, आउटवर्ड नंबर, मी ते सुद्धा तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे, तर तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर पुढचं आहे ते कॅन्डिडेट आयडेंटिफिकेशन डिटेल्स. आता कुठलीही तुमच्या बॉडीवर खूण असेल तर तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. पुढचं आहे आयडेंटिटी प्रूफ डिटेल्स. त्याच्यामध्ये आहे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर आय डी, पासपोर्ट, बँक पासबुक. आता ह्यामधलं तुमच्याकडे जे पण अवेलेबल आहे ते तुम्हाला टाकायचंच आहे. असं नाही की माझ्याकडे पासपोर्ट आहे पण मी तो मेन्शन करत नाही, असं चालणार नाही. तुमच्याकडे जी पण डॉक्युमेंट्स आहेत ती तुम्हाला टाकायचीच आहेत, कारण तुमचं सिलेक्शन नंतर पोलीस व्हेरिफिकेशन हे होत असते. क्लिअर आहे? तर तुमच्याकडे जी पण डॉक्युमेंट्स आहेत त्याबद्दल इन्फॉर्मेशन ही तुम्हाला करेक्ट टाकायची आहे. पॅन कार्डवरचा नंबर टाका, त्याच्यावरचं नाव टाका. पुढे ड्रायव्हिंग लायसन असेल तर त्याच्यावरचा नंबर टाका, लायसन नंबर. त्यानंतर त्याच्यावरचं नाव टाका. पुढे इश्युइंग ऑथॉरिटी टाका आणि जी तुम्हाला दिलेली डेट आहे ती टाका आणि तुमची व्हॅलिडिटी आहे त्याची व्हॅलिडिटीची डेट आहे ती इथे टाका. ठीक आहे? आणि टाईप ऑफ ड्रायव्हिंग लायसन तुम्ही सिलेक्ट करा, त्याच्यावर ते मेन्शन केलेलं असते LMV आहे का दुसरं काय आहे, तर हे व्यवस्थित इथे मेन्शन करा. पुढचं वोटर आय डी नंबर टाका, त्यानंतर त्याच्यावरचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. पुढचं पासपोर्ट जर असेल तर पासपोर्टला इथे यस करा, त्याच्यावरचा जो तुमचा नंबर असेल तो टाकायचा आहे, त्याच्यावरचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. पुढे बँक पासबुकच्या बाबतीत तुम्हाला सुद्धा सेम डिटेल्स टाकायचे, तुमचं अकाउंट होल्डरचं नाव, तुमच्या बँकेचं नाव आणि तुमचा खाते क्रमांक. तर हे सर्व डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित टाकायचे आहेत. काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. पुढे हे सर्व डिटेल्स तुम्ही एकदा व्हेरीफाय करा, इकडे पुन्हा टिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. आता सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुमची ह्या पेजेसवरची जी पण इन्फॉर्मेशन तुम्ही आता टाकलेली आहे ती तुमची सेव्ह झालेली आहे. इन केस तुम्ही जर लॉग आउट केलात ही विंडो आणि पुन्हा तुम्हाला जे लॉग इन डिटेल्स तुमच्याकडे आलेले आहेत ते टाकून पुन्हा लॉग इन केलात तर तुम्ही जे पर्सनल डिटेल्स भरलेले आहेत ते तुमचे ऑलरेडी सेव्ह झालेले असतील, म्हणजे ते तुम्हाला इथे दिसतील. पुन्हा टाकण्याची गरज नाही. ठीक आहे? पुन्हा तुम्हाला फक्त इथे सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. मग तुम्ही ॲडिशनल डिटेल्स ह्या सेक्शनवर जाल. आता तुमच्यापैकी जर कोणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे मुलगा किंवा मुलगी असाल तर इथे तुम्हाला यस ऑर नो हे मेन्शन करायचं आहे. पण हे मेन्शन करताना तुमच्याकडे त्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याचे तुम्हाला इश्युइंग ऑथॉरिटी ते टाकायची आहे, त्या सर्टिफिकेटचं डेट तुम्हाला इथे टाकायची आहे आणि त्याचा सर्टिफिकेटचा सिरियल नंबर इथे तुम्हाला टाकायचा असतो. ठीक आहे? तर हे जर सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला इथे यस करायचं आहे. पुढे जर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर तुम्हाला इथे यस करा, अदरवाईज नो करा. तुमच्या ऑर्गनायझेशनचं नाव इथे टाका, तुमचं डेजिग्नेशन इथे टाका, तुमचं पद काय जे आहे ते इथे टाका. ठीक आहे? पुढे प्रोजेक्ट अफेक्टेड जे आहेत तर असतील तर यस करा, अदरवाईज नो करा. इथे तुम्हाला सर्टिफिकेट इश्युइंग ऑथॉरिटी टाकायचे, इथे त्याची डेट टाकायची आणि त्याचा सिरियल नंबर टाकायचा आहे. तुम्ही जे पण असाल, तुम्हाला समांतर आरक्षण घ्यायचं असेल तर तुमच्याकडे ती सर्टिफिकेट रिस्पेक्टिव्ह सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. पुढे अर्थक्वेक इफेक्टेडच्या बाबतीत सुद्धा सेम. त्यानंतर पार्ट टाइम एम्प्लॉई. आता अंशकालीन कर्मचारी हे सर्वजण नसतात, तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, कारण ह्या संदर्भात तुम्हाला एक सर्टिफिकेट इश्यू केलेलं असते, तर हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर असेल तरच यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन, जर कोणी माजी सैनिक असेल तर तुमच्या रिलेटेड हे डिटेल्स आहेत हे तुम्हाला टाकायचे आहेत. नसेल तर नो करा. पुढे स्पोर्ट्स पर्सन किंवा स्पोर्ट्स आरक्षणाचा ज्यांना फायदा घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे ते सर्टिफिकेट आहे तरच तुम्हाला ते यस करायचं आहे आणि हे सर्व डिटेल्स आहेत हे टाकायचे आहेत. आता ह्या बाबतीत काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुम्हाला ह्या संबंधित आन्सर देईल. ठीक आहे? पुढे पर्सन विथ डिसेबिलिटी जर कोणी असेल तर त्या तुमच्या संबंधित सुद्धा तुम्हाला इथे यस करायचं आहे, अदरवाईज नो करा आणि तुमचे डिटेल्स हे इथे प्रोव्हाइड करा. त्यानंतर फ्रीडम फायटरचं कोणी पाल्य असेल आणि त्या रिलेटेड तुमच्याकडे सर्टिफिकेट वगैरे असेल तर हे इथे तुम्हाला टाकायचं आहे आणि सर्टिफिकेट असेल तरच मग ते यस करायचं आहे, अदरवाईज नो करा. ठीक आहे? पुढचं ऑर्फनच्या बाबतीत सुद्धा तेच, तुमच्याकडे ऑर्फन रिलेटेड सर्टिफिकेट असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. पुढे तुम्हाला एखाद्या एक्झामिनेशनमध्ये डिबार्ड केलं असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. पुढे जर तुम्ही MMRDAचे एम्प्लॉई असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. आता पुढचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे FIR. आता जर तुमच्यावर कुठलीही क्रिमिनल केस असेल किंवा FIR नोंद असेल तर त्या संबंधीचे जे खरे डिटेल्स आहेत हे तुम्हाला इथे प्रोव्हाइड करायचे आहेत. तुमच्या FIRचा नंबर, तुमच्या FIRचा डेट, तुमच्या FIR जिथे नोंद झालेली आहे ते पोलीस स्टेशन आणि तुमची FIRचा करंट स्टेटस जे ओपन आहे का बंद झालेली आहे FIR, तर हे सुद्धा तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि तुमच्या केसचं थोडंफार डिटेल्स हे तुम्हाला इथे द्यायचे आहेत. पुढे तुम्हाला जर एखाद्या क्रिमिनल केसमध्ये अरेस्ट किंवा डिटेन केलं असेल तर तुम्हाला यस करायचं आहे, अदरवाईज नो, आणि त्याचं तुम्हाला कारण सुद्धा द्यायचं आहे केसचं. पुढे एखाद्या क्रिमिनल केसमध्ये तुमच्यावर खटला जर चालवला गेला असेल आणि कोर्टाने जर तुम्हाला दोषी ठरवलं असेल किंवा निर्दोष ठरवलं असेल तर इथे तुम्हाला यस करायचं आहे, अदरवाईज नाही. ठीक आहे? आणि त्याची डिटेल्स सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. पुढे एखादा बॉन्ड जर तुम्ही साईन केला असेल तर तुम्ही यस करा, अदरवाईज नो करा.
केला असेल तर तुम्हाला पुन्हा इथे रिझन द्यायचं आहे. पुढे एखाद्या शाळा, कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीने तुमच्यावर कुठली कारवाई केली असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. पुढे भारतातल्या कुठल्याही न्यायालयामध्ये तुमच्यावर फौजदारी कारवाई चालू आहे का तर यस करा, अदरवाईज नो करा आणि त्याचं रिझन द्या. त्यानंतर तुमच्या विरुद्ध एखादी विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी प्रलंबित असेल का, आहे का तर यस करा, अदरवाईज नो करा आणि त्याचं रिझन तुम्हाला इथे द्यायचं आहे. ठीक आहे, हे सर्व द्या आणि मग सेव्ह अँड नेक्स्ट करा. पुढचं आहे कम्युनिकेशन डिटेल्स. आता ह्याच्यामध्ये तुमचा जो ऍड्रेस आहे चालू तोच तुम्हाला टाकायचा आहे. ऍड्रेस देत असताना मोस्टली करस्पॉन्डन्स ऍड्रेस आणि परमानंट ऍड्रेस हे दोन्ही सेम ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढे तुमची कंट्री सिलेक्ट करा, नंतर तुमचं स्टेट सिलेक्ट करा, तुमचा जिल्हा सिलेक्ट करा, पिन कोड टाका. जर परमानंट ऍड्रेस आणि करंट ऍड्रेस सेम असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. पण शक्यतो दोन्ही ऍड्रेस सेम ठेवण्याचाच प्रयत्न करा. ठीक आहे, सेव्ह अँड नेक्स्ट करा. आता महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचे क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. आता क्वालिफिकेशन टाकताना जर तुम्ही MSCIT कंप्लीट केलं असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे, अदरवाईज नो करा. आता MSCIT कोणाला रिक्वायर नाही. तर बघा त्या बाबतीत एक गव्हर्नमेंटचं GR आहे, त्यामध्ये असं म्हटलं आहे की तुमच्याकडे जर हे प्रमाणपत्र असेल किंवा 9वी 10वी 11वी 12वी ह्या शालेय अभ्यासक्रमामध्ये जर तुम्हाला IT रिलेटेड कुठलाही विषय असेल, त्याचप्रमाणे जर तुम्ही CBSE चे स्टुडंट असाल आणि तुम्हाला 10th आणि 12th ला जर IT रिलेटेड कुठलाही सब्जेक्ट असेल तर तुम्हाला MSCIT ची गरज नाही. त्याचप्रमाणे जर तुम्ही कुठल्याही सब्जेक्टमध्ये इंजिनिअरिंग केली असेल तरी सुद्धा तुम्हाला MSCIT ची गरज नाही. त्याचप्रमाणे तुम्ही ICSE बोर्ड कडनं जर 10th आणि 12th मध्ये तुम्हाला IT रिलेटेड सब्जेक्ट असेल तरी सुद्धा तुम्हाला MSCIT ची गरज नाही. कोणाला गरज नाही, परत एकदा ऐका. तुम्हाला जर 10th आणि 12th मध्ये IT रिलेटेड कुठलाही सब्जेक्ट असेल तर तुम्हाला गरज नाही. तुम्ही AICTE अप्रूव्ड कॉलेजकडनं डिग्री किंवा डिप्लोमा केला असेल तर तुम्हाला MSCIT ची गरज नाही. त्याचप्रमाणे ICSE बोर्डला 10th आणि 12th ला जर तुम्हाला IT रिलेटेड सब्जेक्ट असेल तरी सुद्धा तुम्हाला MSCIT ची गरज नाही. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. पण जर तुम्ही MSCIT केलेली असेल तर वेल अँड गुड, तुम्हाला फॉर्म मध्ये तिथे मेन्शन करायचं आहे की तुम्ही MSCIT केली आहे. क्लिअर आहे. तर इथे तुम्हाला मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10th ची डिटेल टाकायची आहेत, ज्यामध्ये तुमच्या बोर्ड इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, जे की असेल तुमचं स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्यानंतर तुमच्या शाळेचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. नंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं पर्सेंटेज मध्ये तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत, CGPA मध्ये आहेत का ग्रेड मध्ये आहेत, तर हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जर पर्सेंटेज असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचे जे ऑप्टेन मार्क्स आहेत ते टाका, मॅक्झिमम मार्क्स आहेत ते टाका आणि तुमचं उत्तीर्ण वर्ष, मंथ आणि वर्ष हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. आणि हे टाकल्यानंतर तुमचे जे ऑप्टेन पर्सेंटेज आहेत ते तुम्हाला इथे आपोआप दिसून जातील. आता हा CGPAचा आणि ग्रेडचा प्रॉब्लेम शक्यतो कशामध्ये होतो तर तुमचं ग्रॅज्युएशनचे जे डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये होतो. त्यामुळे मी पुढे सांगतोय तुम्हाला. तर बघा, ग्रॅज्युएशन लेवलला किंवा तुमच्या 10-12 लेवलला जर तुम्हाला CGPA असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी तुमचा रिझल्ट चेक करायचा आहे. रिझल्टवर तुमचा CGPA 2% जो कन्व्हर्जन फॉर्म्युला असतो तो तुम्हाला तिकडे मेन्शन केलेला असतो रिझल्टवर. जर तो नसेल तर तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर जाऊन तो चेक करायचा आहे. तुमची कुठली युनिव्हर्सिटी आहे तर तो तुम्हाला चेक करायचा आहे आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे तुमचे किती पर्सेंटेज येतात हे तुम्हाला काढायचे आहेत. आणि मग नंतर तुम्हाला ऑप्टेन CGPA आणि टोटल CGPA इथे टाकायचे आहेत. आणि जो मल्टिप्लाइंग फॅक्टर टाकायचा आहे तो तुम्हाला ह्याप्रमाणे टाकायचा आहे. तुमचे पर्सेंटेज जे पण येतात ते तुम्हाला काढण्यासाठी मल्टिप्लाइंग फॅक्टर हा किती टाकायचा आहे तर तो ह्याच्यावरनं तुम्हाला डिसाईड करायचा आहे. म्हणजे तुम्ही इथे अशी व्हॅल्यू टाकाल जी व्हॅल्यू टाकल्यानंतर तुमचे पर्सेंटेज जे तुम्ही इथे काढलेले आहेत तेच तुम्हाला इथे दिसले पाहिजेत. आता ह्या संबंधी काहीही डाऊट असेल म्हणजे मल्टिप्लाइंग फॅक्टर किती घ्यायचा आहे तर ज्या विद्यार्थ्यांना CGPA मध्ये मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये त्यांची युनिव्हर्सिटी मेन्शन करायची आहे, तुमचा CGPA कन्व्हर्जन फॉर्म्युला मेन्शन करायचा आहे, तुमचे ऑप्टेन CGPA मेन्शन करायचे आहेत आणि तुमचे टोटल CGPA हे मेन्शन करायचे आहेत. मग मी तुम्हाला मल्टिप्लाइंग फॅक्टर किती असतो तो कॅल्क्युलेट करून सांगेल. क्लिअर आहे सगळ्यांना. आता ह्यानंतर तुम्हाला 12 चे डिटेल्स टाकायचे आहेत, ते सुद्धा तुम्हाला सेम टाकायचे आहेत. त्यानंतर तुमचे डिप्लोमाचे डिटेल्स, जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर हे सुद्धा तुम्हाला इथे मेन्शन करायचे आहेत. त्यानंतर तुमचे ग्रॅज्युएशनचे डिटेल्स, ठीक आहे, ज्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन डिग्री जी पण आहे तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे आणि तुम्ही ज्या संस्थेतनं पास झाला त्याचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. पुढे सेम CGPA असेल तर CGPA, पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज, ग्रेड असेल तर ग्रेड. आता बघूया तुमचं एक्सपिरियन्स डिटेल्स. आता इथे तुम्हाला तुमचा जो पण एक्सपिरियन्स असेल त्याची पोस्ट असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे आणि तुम्हाला इथे तुमची ऑर्गनायझेशनचं नाव टाकायचं आहे.
तुमची स्टार्टिंग डेट ऑफ सर्व्हिस टाकायची आहे, तुमची एंड डेट ऑफ सर्व्हिस टाकायची आहे. आता हे सर्व तुमच्या सर्टिफिकेटवर तुमचं अनुभव प्रमाणपत्र असेल त्यावर सुद्धा मेन्शन असायला हवं. पुढे तुम्ही दुसऱ्या कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये अजून काम केलं असेल तर तुम्हाला ॲड न्यू रो हे करत जायचं आहे. पुन्हा त्या ऑर्गनायझेशनचं नाव, पुन्हा तुमची सर्व्हिसचा तुमचा कालावधी हा तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे. आता तुम्ही जे पण ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला इथे टाकत असाल त्याची सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवी. ठीक आहे. मग तुमचा जो टोटल वर्क एक्सपिरियन्स असेल तो तुम्हाला इथे दिसून जाईल. तर हे सर्व केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करणं. आता इथे तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे, इथे तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे. सिग्नेचर अपलोड करताना ही जेपीजी किंवा जेपीजी फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे आणि त्याची साईज ही 80 ते 200 KB मध्ये असली पाहिजे. ठीक आहे. आता फोटो अपलोड करताना तुम्हाला दोन इथे गोष्टी अपलोड करायच्या आहेत. एक म्हणजे तुम्हाला जी डिजिटल प्रिंट तुम्ही घेतलेली आहे, तुमच्याकडे डिजिटल प्रिंट आहे फोटोची, ती इथे तुम्हाला अपलोड करायची आहे, जिची साईज असेल 80 ते 200 KB, ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. पुढचं आहे ते म्हणजे कॅप्चर फोटोग्राफ. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कॅप्चर फोटोग्राफ किंवा कॅप्चर करताना तुम्हाला लाईव्ह फोटोग्राफ तुमचा कॅप्चर करायचा आहे. तर सगळ्यात आधी इथे क्लिक करा. जर मोबाईलने करत असाल तर मोबाईलवर सुद्धा तुम्हाला हे बटन दिसेल आणि लॅपटॉपने करत असाल तर लॅपटॉपच्या मदतीने तुम्हाला इथे कॅप्चर करायचं आहे. आता फोटो कॅप्चर करत असताना तुमच्या फोटोचं जे बॅकग्राऊंड आहे ते तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंड घ्यायचं आहे किंवा प्लेन बॅकग्राऊंड घ्यायचं आहे. कुठलंही डार्क बॅकग्राऊंड घेऊ नका. आणि फोटो कॅप्चर करताना तुम्हाला फोटोमध्ये पुन्हा समोर बघायचं आहे. सेल्फी प्रमाणे ते कॅप्चर करू नका. स्पेक्स वगैरे असेल तर अवॉइड करा. आणि फोटो हा तुमच्या छातीपर्यंत तुम्हाला घ्यायचा आहे, जसा तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो असतो त्याप्रमाणे. क्लिअर आहे. हे सगळं झाल्यानंतर क्लोज करा. आता तुम्हाला तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट ह्यापैकी एक तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे, जे की तुम्हाला 100 KB ते 2 MB ह्या साईज मध्ये अपलोड करायचं आहे. आणि त्याची जी फॉर्मॅट असणार आहे तो JPEG किंवा PDF हा फॉर्मॅट असणार आहे. शक्यतो PDF ह्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करण्याचा प्रयत्न करा. पुढचं आहे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. तर हे सुद्धा तुम्हाला स्कॅन करायचं आहे आणि PDF फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला तसंच अपलोड करायचं आहे. पुढे तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID, बँक पासबुक आणि तुम्हाला दुसरं काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील तर. क्लिअर आहे. आता हे अपलोड करताना जर तुम्ही मोबाईलवरनं अपलोड करत असाल, जर तुम्हाला स्कॅन करायचं असेल एखादं सर्टिफिकेट, तर ॲडॉब स्कॅन नावाचं एक ॲप्लिकेशन येते. तर ॲडॉब स्कॅनच्या ॲप्लिकेशनवरनं तुम्ही ते स्कॅन करून तुम्ही ते PDF मध्ये कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. खूप इझिली होतं. तर ह्या ॲडॉब स्कॅनचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला ते पेमेंट तुमचं दिसेल. पुढे हे सर्व चेकबॉक्स तुम्हाला चेक करायचे आहेत आणि चेक केल्यानंतर तुम्हाला एकदा प्रिव्ह्यू करायचा आहे फॉर्मचा. मग तुम्हाला फॉर्म इथे दिसून येईल. तुम्ही जो पण भरलेला आहे फॉर्म, त्या फॉर्ममध्ये व्यवस्थित पुन्हा एकदा चेक करा तुमचा फोटो व्यवस्थित आहे का. तुम्ही जे क्वालिफिकेशन डिटेल्स टाकले आहेत, एक्सपिरियन्स डिटेल्स टाकलेले आहेत ते चेक करा. कम्युनिकेशन डिटेल्सचे स्पेलिंग्स वगैरे सगळं चेक करा. आणि हे सर्व जर व्यवस्थित असतील तरच तुम्हाला ते सबमिट करायचं आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे पेमेंट आहे ते करायचं आहे. आता पेमेंट करताना शक्यतो UPIच्या मदतीने पेमेंट करायचा प्रयत्न करा. कोणीही इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्डचा उपयोग करू नका, कारण UPIने पेमेंट करणं खूप इझी असते आणि ते थोडं सिक्युअर माध्यम आहे. तर सगळ्यात आधी इथे सिलेक्ट करा. मग तुम्हाला तुमचा इथे UPI ID किंवा इथे क्लिक हिअर टू स्कॅनवर क्लिक करून तुम्हाला जो QR भेटेल त्या QRच्या मदतीने स्कॅन करून तुमच्याकडे जे पण गुगल पे, फोन पे हे ॲप्लिकेशन असतील तर ह्याच्या मदतीने ते स्कॅन करून तुम्ही पेमेंट हे करू शकता. आता पेमेंट होत असताना कोणीही इथनं बॅक जायचं नाही, बॅक स्पेस दाबायचा नाही. अदरवाईज तुमचं पेमेंट हे होणार नाही, कंप्लीट होणार नाही. पेमेंट जेव्हा 100% होईल, खात्री होईल, त्याच्यानंतरच तुम्हाला ह्या पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल किंवा तुम्हाला पुन्हा लॉग इन करून ह्या पेजवर यायचं आहे. आणि ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसवर पेमेंट जर सक्सेस असं येत असेल तरच तुम्हाला त्याची प्रिंट ही घ्यायची आहे. जी प्रिंट तुम्ही सेव्ह सुद्धा PDFच्या रूपामध्ये करू शकता आणि फ्युचरमध्ये पुन्हा प्रिंट घेऊ शकता. तर मी सांगेल ही सेव्ह करून ठेवा, मग प्रिंट घेतली तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे ते पेमेंट स्लिपची प्रिंट. तर इथे क्लिक करा आणि इथे क्लिक करून तुमची पेमेंट सक्सेसची जी पेमेंटची प्रिंट आहे ती तुम्हाला घ्यायची आहे आणि ही सुद्धा सांभाळून ठेवायची आहे किंवा ही सुद्धा तुम्ही सेव्ह करू शकता आणि फ्युचरमध्ये जर तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं तर ते तुम्ही घेऊ शकता. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की मी दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो का. तर हो, तुम्ही दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. लॉग इन करा, अप्लाय पोस्टवर क्लिक करा, पुन्हा इथे क्लिक हिअर टू अप्लाय पोस्टवर क्लिक करा. तुम्ही ऑलरेडी जी केलेली असेल अप्लाय ती तुम्हाला इथे दिसेल.
पुन्हा इथे नवीन पोस्टसाठी इथे क्लिक करा आणि तुम्हाला पुन्हा पेमेंट त्या पोस्टसाठी सुद्धा नवीन करावं लागेल. क्लिअर आहे? आता काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगाचा वाटत असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.